बॅकफायर महाराष्ट्राचा सुपरस्टार. पाहुयात आपला पुढचा परफॉर्मन्स जो आपल्या समोर घेऊन येत आहेत पुण्याचा चिन्मय आणि ठाण्याची वैशाली. रोज माझ्या मागे मागे येतो, हसतो. कधी विचारेल कोणाच ठाऊक. अजून कशी नाही आली? हा, आज रविवार आहे ना, मग फ्रिक्वेन्सी कमी असते बसेसची. तुम्ही मिस माधुरी देशपांडे ना? हो. हा, मी मिलिंद साखोळकर. तुमच्या बाजूच्याच बिल्डिंग मध्ये राहतो, एकाच सोसायटीत. हो, हा. तुम्ही गाता ठाऊक आहे मला. तुम्ही रोज सकाळी याच बस स्टॉपला असता ना? मी बघतो तुम्हाला रोज. हा. मी पण तुम्हाला बघते रोज. हा. हा. अजून आली कशी नाही पण? हो ना, आज फारच लेट झालाय तिला. बाकी तुम्ही रविवारी इकडे कशा काय? आणि त्याही एकट्याच? एकट्याच म्हणजे? नाही म्हणजे तुमच्या त्या मैत्रिणी नाही आल्या बरोबर? हा, सारे ऍक्च्युली ऑफिस मध्ये पार्टी आहे ना, हा. म्हणून सगळ्या जणी लवकर हा. गेल्यात. मी आता जाईन. आणि बॉयफ्रेंड वगैरे नाही का? छे छे, माझं तसं काहीच नाहीये. हा. आय एम स्टील सिंगल. अरे वा. हो, पण तुम्ही मला असं का विचारलं? काही नाही, सहज. आपण बसूयात का? हा, बसूयात. चालेल. हा. तुम्हाला एक सांगायचं होतं, म्हणजे राग नाही ना येणार? नाही येणार. नाही, मला काय म्हणायचं होतं की आता तुम्ही मला ओळखता, मी तुम्हाला ओळखतो, तर तुम्ही मला तू म्हणत जा आणि मी तुम्हाला तू म्हणत जाईन. किती गोड असतेस ग तू लाजल्यावर. हिला ती गोड लाजतेस तू. हा, लाजून हसणे अन हसून सानी धप सानी सानी. वा, क्या बात है. हसून ते पाहणे लाजून. अजून कशी नाही आली? काय 4-5 दिवस दिसली नाहीस? ऍक्च्युली घरी कार्य होतं आमच्या. काय साखरपुडा वगैरे होता तुझा? छे छे, माझं नाही, भावाचं लग्न होतं. अरे वा वा वा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आज फारच लेट होतोय ना? हो, आज लेटच होऊ देत. का? किती छान बोलतोस रे तू. ए, पण तू बोर नाही ना झालास माझ्यामुळे? छे छे, इतक्यात कसा बोर होईन मी. बसूयात का आपण? पुन्हा? हा. बाकी घरी कोण कोण असतं तुझ्या? आमच्याकडे ना, हा? माझे बाबा रिटायर्ड आहेत हा. आणि आई असते घरीच. आणि भावाचं लग्न झालं. हो तुला बघायला सुरुवात झाली असेलच की मग आता? हो, हा. तसं आमच्या घरी पण बघणं सुरू झालंय माझ्यासाठी. 3-4 चांगली स्थळं पण आली आहेत, पण मला कोणी आवडलंच नाही अजून. हा हा. कसा मुलगा आवडेल तुला लग्नासाठी? मला ना, मला चांगल्या घरचा, चांगल्या वागणुकीचा, हँडसम आणि बँकेत नोकरी असलेला. नाही. हा, आली. कुठे? मला तुला काहीतरी सांगायचंय. हो, आता तेवढंच राहिलंय. म्हणजे? नाही, तू बोल ना, बिनधास्त बोल. अगं तू रागावणार नाहीस ना? अजिबात रागवणार नाही, बोल ना. बिंदास बिंदास बोलायचंय मला. बिंदास. ही साडी ठेव ना तुझ्याकडे. पहिल्याच भेटीत साडी? तुझ्यासाठी नाही आणली का ती? माझ्या बायकोसाठी आणली आहे मी. आणि माझी गर्लफ्रेंड मला तिकडनं भेटायला येते. तिने जर साडी बघितली ना, जाम बोंब मारेल. तू एका सोसायटीत राहतेस ना, तू मैत्रीण की नाही माझी. एक काम कर ना, ही जोशांच्या दुकानात ठेव, मी संध्याकाळी पिकअप करेन. ओके? जोशांच्या दुकान मी करेन संध्याकाळी पिकअप. थँक्स यार. आणि आपण उद्या भेटू ना परत इथेच बस स्टॉप वरती सकाळी. हा, थँक्यू. सॉरी. हा, सॉरी. हा, चल बाय. हाय स्वीट हार्ट. हाय, हाऊ यू? हा, इतका उशीर? क्या बात है. काय
काय चिन्मय, आम्ही ऐकलंय की तू खूप फेमस आहेस मुलींमध्ये, पुण्याच्या पण आणि इथल्या आपल्या सुपरस्टारच्या पण. काय कसं जमतं तुला हे सगळं? नाही जमतं म्हणजे काय, खूप प्रयत्न करावे लागले. कशासाठी? तर म्हणजे असं मुलींमध्ये फेमस होण्यासाठी. ओके. एक काळ मला आठवतो जेव्हा तू माझ्या कॉलेजमध्ये होतीस. ओ. हा, आणि मी म्हणजे तू गाडी काढत असताना आम्ही पार्किंग मध्ये आम्ही सगळेजण असे बघायला थांबायचो. ओ गॉड. तुझी ग्रे कलरची स्कूटी होती हो. बरोबर? हा, तर Oh my आम्ही God. parking मध्ये थांबायचो. तुझी बहीण माझ्याच वर्गात होती, त्यामुळे तू जेव्हा जेव्हा आमच्या वर्गात यायचीस ना तेव्हा मी असं बघत असायचो. टीचर्स डे ला एकदा तू व्हाईस प्रिन्सिपल झाली होतीस आपल्या कॉलेजची, तर तेव्हा मी पुढे काही 1000 मुलं बसली होती, त्यांच्यात मी बसलो होतो. तेव्हा तू ब्लॅक कलरची साडी नेसली होतीस आणि मी कॉन्स्टंटली बाकी कोण स्पीच देते काय करते मला काही घेणं देणं नव्हतं, मी कॉन्स्टंट असं तुझ्याकडे स्टेअर करत होतो की आई शपथ यार, आणि आज मी तुझ्याबरोबर उभा आहे. Oh my God, that is superb. I'm so flattered. Really, thank you so much. Really, तुझ्यासाठी, तुझ्या प्रत्येक प्रयत्नासाठी तुला superb. I mean, वैशाली, तुझ्या घरनं सपोर्ट कितपत आहे तुला? तू जेव्हा घरी सांगितलंस की तुला या कॉम्पिटिशन मध्ये यायचं आहे, तेव्हा त्यांची रिॲक्शन काय होती? तसा आधी घरून सपोर्ट नव्हता, पण मी काही वर्षानंतर मग जेव्हा मी काहीतरी मिळालं, म्हणजे मी इथे आले, आज मी इथे, तर आज पप्पा खूप खुश आहेत. त्याने आधी कधी नाही केला सपोर्ट, पण आता त्यांचं असं झालं की येस तू तिथपर्यंत पोहोचलीस ना म्हणजे भरून पावला. पण आता सपोर्ट नाही केला म्हणजे का? म्हणजे दिसतोय तर सपोर्ट का नाही केला? कॉलेजमध्ये असल्यापासून 11वी पासूनच म्हणजे गेली 8 वर्ष मी एकांकिका स्पर्धा किंवा हे सगळं चालूच असतं, करतच असते मी. आणि पप्पांचं म्हणणं की नाही तुला IAS व्हायचंय, त्यामुळे तू अभ्यास करायचा. आणि माझा अभ्यास कधी लक्षच लागलं नाही की नाही मला हेच करायचंय. त्यामुळे मग गेली 5 वर्ष म्हणजे तेव्हा कॉलेजमध्ये असताना 5 वर्ष माझ्याशी पप्पा कधी बोललेच नाहीत आणि माझं घर मला कधी घरच वाटलं नाही. कॉलेजमध्येच असायचं की हेच सगळं करायचं. त्यांनी विरोधच केला, पण मी तेवढीच हट्टी की नाही मला हेच करायचं, काय वाटेल ते होऊ देत. आणि नंतर मग माझ्या बहिणी आहेत, म्हणजे आत्याच्या मुली आहेत, माझी बहीण, तर ह्या सगळ्यांनी खूप आहे की नाही तू करच, त्या माझ्यावर नेहमी असायच्या. तर मग त्यांनीच सांगितलं की असं ऑडिशन आहे तर तू जा. आणि मग मी आज इथपर्यंत आले तर पप्पा आता खूप खुश आहेत की जो काही विरोध होता तो सगळा निवळला आणि ते आता माझ्या सोबत आहेत, त्यामुळे इथपर्यंत आहे. खूप आहे. क्या बात आहे. ऑल द व्हेरी बेस्ट टू यू. जजेस, कसा वाटला हा परफॉर्मन्स? सुप्रिया मॅम. वैशालीच्या वडिलांना सांगेन मी की तुमच्या मुलीमध्ये गुण आहेत. त्यांच्या निमित्ताने अशा खूप वडिलांना मी सांगेन की आपल्या मुलींमध्ये, स्पेशली मुलींना जरा आडकाठी होते. मी त्यांना माझ्या वडिलांचं उदाहरण देईन की आज मी जी काही आज आहे ती माझ्या बाबांमुळे आहे. कारण बाबांनी मला असंच लहानपणापासून शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमामधनं भाग घ्यायला लावून त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्यामुळे मी आज इथे आहे. तर तुझ्या परफॉर्मन्सबद्दल सांगायचं म्हटलं तर आता तुझ्या परफॉर्मन्समध्ये थोडीशी एक्साइटमेंट जास्त वाटली होती मला, पण ती कंट्रोलमध्ये यायला पाहिजे. आणि एकसुरी झाला जरासा तुझा आणि खूप प्रेक्षक धार्जिणा होता. म्हणजे तू पहिल्यांदाच जी 2 वाक्य होती, जी स्वतःच्या मनाचं जे एक होतं ते समोर दिलंस, पण त्याच्यानंतर त्याच्याकडे बोलताना जे त्याला बोलणार होतीस ते पण तुझं समोरच गेलं. थोडंसं त्याच्याबद्दल स्वतः विचार कर. चिन्मय, तू खूप इझिली केलास परफॉर्मन्स. चांगलं गाण्याचा तुला थोडासा वाव होता त्याच्यामध्ये, त्याच्यात तू दाखवून दिलंस की तू बेसुरा काही केलं नाहीस, छान ऐकण्यात पटपट केलंस. पण जसं मी सगळ्यांनाच सांगते, हे सगळं तुमच्या पुढच्या परफॉर्मन्सच्या बेटरमेंटसाठी आहे. सो कीप इट अप. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्हाला दोघांनाही 3-3 चिन्मयला पण 3 आणि तुलाही 3. ग्रेट. महेश सर. चांगला झाला परफॉर्मन्स, नीट अँड क्लीन. फक्त काय झालं तो ते एक लव्ह स्टोरी, त्या तिच्या आयुष्यात घडलेली लव्ह स्टोरी. आणि पण ते ना आम्हाला म्हणजे पहिल्यापासूनच कळत होतं की ही लव्ह स्टोरी पासणार आहे. तो जो एक मुमेंट असतो ना की अरे चुटपुट लागते ना, ती नाही. कारण आय डोंट नो, म्हणजे ते कळत होतं. म्हणजे अजून आली नाही ह्याच्यामध्ये तू बस शोधत नाही आहेस हे कळत होतं. ते तसं नसतं. तर तुझं ती सिन्सिअरिटी त्या ह्याच्यामध्ये मला कळत होतं की यू आर वेटिंग फॉर समवन एल्स. ते नाही पोचलं म्हणजे. पण ओके, इट वॉज नॉट अ बॅड परफॉर्मन्स, वन ऑफ द बेटर परफॉर्मन्सेस ऑफ द डे. आणि कीप इट अप. बरं, तुला IAS करूनही तू ऍक्टिंग करू शकतेस, म्हणजे आय एम जस्ट टेलिंग यू. मी MSW केलंय पूर्ण. मग माझं म्हणणं तेच आहे. मी प्रत्येक ऍक्टरला कायम सांगत असतो की देर आर मिलियन्स ऑफ ऍक्टर्स, आणि एक सोर्स काहीतरी ठेवला ना तर स्ट्रगलला खूप अजून जास्त मजा येते. यू हॅव ऑलवेज नीड टू हॅव 2 प्रोफेशन्स. ऍक्टर नाही तरी बेसिकली एकदा झालं सक्सेस मिळालं ऍक्टिंग मध्ये तर मग सोडून दे बाकीचं सगळं. पण
टू गेट इन टू इट वेन यू स्ट्रगलिंग ऑलवेज एक 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 दुसरं सोर्स ऑफ इन्कम ना पेरेंट्सला पण सिक्युअर वाटतं, तुमचे जे कोण तुमचं सपोर्ट सिस्टम आहे त्यांना सिक्युअर वाटतं. पण ओके, थँक्यू आणि मी तुम्हाला दोघांनाही 3 स्टार दे. ओ क्या बात ग्रेट. आहे. महेश सरांकडून आणि सुप्रिया मॅमकडून 3 स्टार्स. थँक्यू सो मच. बॅकफायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार.